नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिक महत्त्वाचा ठरतो. सोबतच 18 वर्षानंतर 5 श्रावणी सोमवार असलेला हा महिना. तब्बल 71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवातही सोमवारपासूनच होत आहे. या दिवशी गजकेसरी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. यंदा श्रावणाची सुरुवात 5 ऑगस्टला सोमवारपासून होत आहे. याचा विशेष लाभ मेष राशींसह अन्य 4 राशींना होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या उजळलेल्या राशींचे भाग्य. मेष राशी. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभ होऊ शकते. तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात. श्रावण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठे यश प्राप्त कराल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. सिंह राशी. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकते. सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो. कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. धनु राशी. नवीन व्यवसाय सुरू करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. श्रावण महिना धनु राशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते. मकर राशी. या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेमसंबंध चांगले राहतील. मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्रोत मिळू शकतात. याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.